नमस्कार, BMPGK मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आजचा आपला टॉपिक आहे तलाठी भरती 2026 मध्ये ज्या 1539 जागा निघाल्या आहेत तलाठी भरतीच्या, त्यामधील सराव प्रश्नपत्रिका म्हणजे MCQ प्रश्न 2 मध्ये आपण संपूर्ण प्रश्न पाहणार आहोत। व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत नक्की बघा। आपला पहिला प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेच्या उद्देशिकेत बंधुता म्हणजे फ्रॅटर्निटीचा या संकल्पनेचा संबंध कशाशी आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता व अखंडता याशी भारतीय राज्यघटनेच्या उद्देशिकेत बंधुता या संकल्पनेचा संबंध आहे। उत्तर जर माहीत असेल तर 3 सेकंदामध्ये कमेंट उत्तर करायचं आहे। पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता विषय राज्यसूचीतील आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, पोलीस भर हा खालीलपैकी राज्यसूचीतील विषय आहेत। पुढचा प्रश्न आहे, भारतातील मूलभूत कर्तव्ये कोणत्या देशाच्या राज्यघटनेतून घेतली आहेत? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, रशिया माजी USSR मधील। पुढचा प्रश्न आहे, हा तुमच्या सर्वांसाठी आहे, याचं उत्तर कमेंट करून तुम्हाला सांगायचं आहे किती भागमध्ये आहेत। प्रश्न आहे, राज्यघटनेच्या कोणत्या भागात राज्याच्या मार्गदर्शक तत्त्वांचा समावेश आहे? तुमच्या सर्वांसाठी भाग इथं दिलेले आहे, पर्याय इथं दिलेले आहे। योग्य उत्तर कमेंट करून नक्की सांगायचं आहे। आणि मित्रांनो, लक्षात ठेवा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण 3 महिन्यामध्ये तलाठी भरतीचा पेपर आहे ऑफलाईनमध्ये 25 ऑक्टोबर रोजी प्रथम म्हणजे प्रिलिम्सचा। तुम्हाला जर तलाठी भरती सर्व अभ्यासक्रम आणि संपूर्ण माहिती पाहिजे असेल तर कमेंट करा, तुम्हाला येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती नक्की सांगेन। पुढचा प्रश्न आहे, RBIचे मुख्य कार्य कोणते आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, चलनविषयक धोरण राबवणे हे RBIचे मुख्य कार्य आहेत। पुढचा प्रश्न आहे, GDP म्हणजे काय? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, देशाच्या सीमेत एका वर्षात उत्पादित अंतिम वस्तू व सेवांचे एकूण मूल्य म्हणजे GDP होय। पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, कळसुबाईचे शिखर हे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहेत। पुढचा प्रश्न आहे, सातवाहनांची राजधानी कोणती होती? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, पैठण म्हणजे प्रतिष्ठान सातवाहनांची राजधानी होती। पुढचा प्रश्न आहे, भारतातील पहिला राष्ट्रीय उद्यान कोणते आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, जिम कॉर्बेट हे भारतातील पहिला राष्ट्रीय उद्यान आहेत। पुढचा प्रश्न, महाराष्ट्र दिन कधी साजरा केला जातो? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 1 मे रोजी महाराष्ट्र दिन साजरा केला जात असतो। पुढचा प्रश्न, भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल कोण होते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, सी, राजगोपालाचारी हे भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल होते। पुढचा प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेतील अनुच्छेद 21 कशाशी संबंधित आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, जीवन वैयक्तिक स्वातंत्र्याचा अधिकार हा भारतीय राज्यघटनेतील अनुच्छेद 21 संबंधित आहेत। पुढचा प्रश्न आहे, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना म्हणजे मनरेगा कोणत्या वर्षी सुरू केली? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 2005 साली सुरू झाली। पुढचा प्रश्न आहे, भारतातील सर्वाधिक लोकसंख्या असलेले राज्य कोणते आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, उत्तर प्रदेश हे भारतातील सर्वाधिक लोकसंख्या असलेले राज्य आहेत। पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील कापसाचे शहर म्हणून कोणते शहर ओळखले जाते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, नागपूर। मित्रांनो, हे PYQचे प्रश्न आहेत ज्याचे विश्लेषण आपण करत आहोत। संपूर्ण तलाठी भरतीच्या परीक्षेचा अभ्यासक्रम आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेत आहोत। पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता हरितगृह वायू आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, कार्बन डायऑक्साईड हा खालीलपैकी हरितगृह वायू आहेत। पुढचा प्रश्न आहे, भारतीय निवडणूक आयोगाचा उल्लेख कोणत्या अनुच्छेदात आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 324 मध्ये। पुढचा प्रश्न, जय जवान जय किसान हा नारा कोणी दिला? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, लाल बहादूर शास्त्री यांनी जय जवान जय किसान हा नारा दिला होता। पुढचा प्रश्न, महाभारताचे लेखक म्हणून कोणाला ओळखले जाते? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, व्यासमुनी यांना महाभारताचे लेखक म्हणून ओळखले जाते। व्हिडिओला लाईक, तुमच्या मित्रांना जास्तीत जास्त शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब, पेजला फॉलो नक्की करा। आणि तुम्हाला जर फ्रीमध्ये PDF पाहिजे असेल
तर स्क्रीनवर आपला नंबर दिलेला आहे. तुमच्यासाठी नंबर सांगते 70 57 69 78 08 हा व्हॉट्सअप नंबरवरती संपर्क करायचा आहे आणि फ्रीमध्ये या व्हिडिओची PDF मागून घ्यायचे आहेत. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये आहेत. पुढचा प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेतील समवर्ती सूची कोणत्या अनुसूचित आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 7वी अनुसूचीमध्ये आहेत. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणतं कर केंद्र सरकार लावते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, आयकर हे केंद्र सरकार लावत असते. पुढचा प्रश्न आहे, भारतातील सर्वात लांब नदी कोणती आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, गंगा ही भारतातील सर्वात लांब नदी आहेत. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रात सर्वाधिक कापूस उत्पादन कोणत्या विभागात होते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, विदर्भामध्ये होत असते. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती जोडी अयोग्य आहे? याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, कास पठार आणि नाशिक ही अयोग्य जोडी आहेत. बाकीच्या ए, बी आणि सी योग्य उत्तर आहेत. अजिंठा लेणी छत्रपती संभाजीनगर, वेरूळ लेणी छत्रपती संभाजीनगर आणि ताडोबा राष्ट्रीय उद्यान चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये आहेत. पुढचा प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेत घटनादुरुस्तीची तरतूद कोणत्या अनुच्छेदात आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 368 मध्ये आहेत. पुढचा प्रश्न आहे, पंचायत राज व्यवस्था घटनात्मक कोणत्या दुरुस्तीने झाली आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 73वी घटनादुरुस्तीमध्ये झाली आहेत पंचायत राज व्यवस्था. पुढचा प्रश्न आहे, भारतातील चलनवाढ इन्फ्लेशन मोजण्यासाठी सर्वाधिक वापरला जाणारा निर्देशांक कोणता आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, CPI आहेत. पुढचा प्रश्न आहे, ऑपरेशन फ्लड कोणाशी संबंधित आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, दूध उत्पादन याशी ऑपरेशन फ्लड संबंधित आहेत. पुढचा प्रश्न आहे, भारतातील पहिला उपग्रह कोणता आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, आर्यभट्ट आहेत. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण कोणते आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, जायकवाडी हे धरण महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण आहेत. पुढचा प्रश्न आहे, भारतीय निवडणूक आयोग हा कोणत्या प्रकारचा आयोग आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, घटनात्मक आयोग हा भारतीय निवडणूक आयोग आहेत. पुढचा प्रश्न, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून कोण ओळखले जाते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून ओळखले जाते. पुढचा प्रश्न आहे, भारतातील पहिली महिला राज्यपाल कोण होत्या? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, सरोजिनी नायडू या भारतातील पहिली महिला राज्यपाल होत्या. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता ग्रह लाल ग्रह म्हणून ओळखला जातो? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, मंगळ ग्रह हा खालीलपैकी लाल ग्रह म्हणून ओळखला जात असतो. पुढचा प्रश्न, दूधसागर धबधबा कोणत्या राज्यात आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, गोवा या राज्यामध्ये आहेत. लक्षात असू द्या, तुम्ही जर संपूर्ण प्रश्न पाहिले असेल तर तुमच्याही लक्षात आले असेल की हे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचे मधील प्रश्न उत्तर आहेत जे तुम्हाला वारंवार परीक्षेला विचारले गेलेले आहेत, येणाऱ्या परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात. या माध्यमातून हे परीक्षांमध्ये या व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत. त्यासाठी व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. पुढचा प्रश्न आहे, माझी जन्मटेप हे आत्मचरित्र कोणी लिहिले आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी लिहिलेले आहेत. पुढचा प्रश्न आहे, भारतातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक कोणती आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजे SBI आहेत. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील संत ज्ञानेश्वर महाराज जयंती यांची समाधी कोठे आहे? महाराष्ट्रातील संत ज्ञानेश्वर महाराज यांची समाधी कोठे आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, आळंदी या ठिकाणी महाराष्ट्रातील संत ज्ञानेश्वर यांची समाधी आहेत. पुढचा आणि शेवटचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते जीवनसत्व सूर्यप्रकाशामुळे शरीरात तयार होत असते? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, व्हिटॅमिन D हे तयार होत असते. मित्रांनो, हे होते प्रिव्हियस इयर क्वेश्चन परीक्षांमध्ये विचारले गेलेले प्रश्न आणि उत्तरं तुमच्या सर्वांसाठी. असेच रोज नवीन नवीन प्रश्न पाहण्यासाठी आणि तलाठीची पोस्ट मिळवण्यासाठी किंवा क्रॅक करण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांना जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे धन्यवाद. आणि 40 प्रश्नांपैकी तुमचे किती प्रश्न बरोबर आले, तुमचा स्कोर किती आला कमेंटमध्ये नक्की कळवा. फ्री PDF पाहिजे असेल तर तुम्हाला स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे, त्यावरती संपर्क साधायचा आहे. इथेच थांबूया. धन्यवाद.